हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 6 फेब्रुवारी वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे षटतिला एकादशी। एका वर्षामध्ये एकूण 24 एकादशी असतात आणि प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात। प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं आहे। तर उद्या षटतिला एकादशी आहे, तर ती इतर एकादशींपेक्षा सर्वात महत्त्वाची एकादशी मानली जाते आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे आणि त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण सुद्धा करायच्या आहेत। त्याचबरोबर आपल्याला उद्याच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय सुंदर आणि प्रभावी उपाय शेअर करणार आहे। उद्या सकाळी तुम्हाला अशा झाडाचं एक पान घरामध्ये घेऊन यायचं आहे, त्यामुळे तुमची कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि यासोबतच 7 पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी ही नष्ट होऊन आपल्या घराची, मुलांची आणि आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि त्याचबरोबर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य हे सुद्धा कायम टिकून राहील। तर असा हा उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला पण लगेचच सबस्क्राइब करा। तर बघा, उद्याच्या दिवशी आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंना विधिवत पंचोपचारे अभिषेक घालायचा आहे आणि त्यांना तीळ सुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहेत। त्याचबरोबर आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांना सुद्धा तीळ आपल्याला दान करायचे आहे। स्नान करताना सुद्धा आपल्याला थोडेसे तीळ आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि स्नान करायचं आहे। त्यामुळे आपल्याकडनं कळत न कळत झालेली जी काही वाईट पाप असतील, कर्म असतील तर ती नष्ट होतील आणि आपल्या सगळ्या इच्छा, मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील। भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही जर दिवस रात्र कष्ट, मेहनत आणि प्रयत्न करत असाल, आता ही इच्छा तुमची धनप्राप्तीबद्दलची असेल, नोकरी प्राप्तीबद्दलची असेल, घर घेण्याबद्दलची असेल, गाडी घेण्याबद्दलची असेल किंवा व्यवसायामध्ये प्रगती होण्याबद्दलची असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दलची असेल किंवा घरामध्ये सुख, शांती कायम टिकून राहावी अशी जर तुमची इच्छा असेल किंवा शारीरिक, मानसिक अशी कोणत्याही प्रकारची तुमच्या मनामध्ये इच्छाही असू शकते आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न सुद्धा करत असाल, पण जर कष्ट आणि मेहनत करून सुद्धा जर तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल तर अशा वेळेला आपल्या कुंडलीमधले ग्रह जे आहेत तर ते कुमकुवत असतात। मग आपण कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा आपली इच्छा पूर्ण होत नाही किंवा आपल्यामध्ये जर एखादी नकारात्मक ऊर्जा असेल किंवा दोष असतील तर त्यामुळे सुद्धा आपली इच्छा पूर्ती होत नाही। त्याचबरोबर घरामध्ये कष्ट, मेहनत करून सुद्धा जर पैसा टिकत नसेल, पैशाच्या अडचणी येत असतील, दारिद्र्य आणि गरिबी हे संपत नसेल तर यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे। तर बघा, उद्या सकाळीच तुम्हाला तुमच्या घरामध्ये पान घेऊन यायचं आहे। तर तुम्हाला तुळशीचं पान घेऊन यायचं आहे। उद्या एकादशी आहे तर तुळशीच्या पानाला अतिशय महत्त्व असतं आणि तुळशीच्या पानासंबंधित तुम्ही जेवढे पण उपाय कराल तर त्याचं निश्चितच फळ तुम्हाला प्राप्त होत असतं। उद्या एकादशी असल्यामुळे तुळशीचं पान हे तुम्हाला उद्या तोडता येणार नाही आणि म्हणूनच तुम्हाला ते आजच तोडून ठेवायचं आहे किंवा तुम्ही बाहेरून विकत आणलं तरीही चालेल। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी तुळशीचं पान घ्यायचं आहे। आता तुळशीच्या खाली पडलेलं असेल तर ते पान तुम्ही घेतलं तरीही चालेल। तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते। तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो। तुळस ही भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच तुळशीला विष्णुप्रिया असं सुद्धा म्हटलं जातं। तर तुम्हाला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूंची तुम्हाला विधिवत अभिषेक घालून पूजा करायची आहे। अभिषेक घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे। त्यानंतर हे तुळशीचं पान आपल्याला घ्यायचं आहे, थोडीशी हळद घ्यायची आहे, हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला पेस्ट बनवायची आहे आणि एक छोटीशी काडी घ्यायची आहे आणि त्या हळदीने आपल्याला या पानावरती इच्छा लिहायची आहे। आता इच्छा कशी लिहायची आहे बघा, तर नोकरी प्राप्तीबद्दलची इच्छा असेल किंवा घर प्राप्तीबद्दलची इच्छा असेल, कुठल्याही प्रकारची जी इच्छा असेल तर ती तुम्हाला छोट्या अक्षरामध्ये लिहायची आहे। आता धनप्राप्तीबद्दलची इच्छा असेल तर धनप्राप्ती असंच तुम्हाला लिहायचं आहे। पतीची प्रगती होत नसेल तर पतीची प्रगती असं तुम्हाला त्या पानावरती लिहायचं आहे। एकदम शॉर्ट मध्ये त्या हळदीने तुम्हाला त्या पानावरती लिहायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि तुम्हाला तांदूळ घ्यायचा आहे। त्यानंतर 1 रुपयाचं नाणं त्या तांदळावरती तुम्हाला ठेवायचं आहे आणि तुम्हाला ते तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि त्यानंतर ही जी प्लेट आहे जर ती
तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूंच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर तुम्हाला ठेवायचे आहे। त्यानंतर तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत। तर बघा, तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला सांगितलेल्या सेवा या करायच्या आहेत। आता सेवांमध्ये तुम्हाला अजून काय काय करायचं आहे तर बघा, तुम्हाला विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण हे करायचं आहे। त्यानंतर विष्णू सहस्त्रनामावलीमधली जी 1000 विष्णूंची नावं आहेत तर त्याचं तुम्हाला पठण करून झाल्यानंतर हे तुळशीचं पान तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूंना म्हणजेच आपल्या बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अर्पण करायचं आहे। आता पठण करणं शक्य नसेल, श्रवण केलं तरीही चालेल किंवा श्रवण करत करत तुम्ही पठण केलं तरीही चालेल। त्यानंतर आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती इच्छापूर्ती लवकरात लवकर व्हावी आणि त्याचबरोबर घरातल्या सर्व अडचणी, पैशाच्या समस्या या दूर व्हाव्यात अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडेसे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत वाटीमध्ये, ते तीळ सुद्धा तुम्हाला अर्पण करायचे आहेत। या दिवशी तीळ अर्पण करण्याला सुद्धा विशेष महत्व आहे आणि त्यामुळे पांढरे तीळ सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, एक छोटासा लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे, तुळशीचं पान, 1 रुपयाचं नाणं, थोडेसे तांदूळ आणि थोडेसे तीळ आपल्याला त्यामध्ये बांधायचे आहेत आणि ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुळशीला बांधायची आहे। तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि तुम्हाला ही तुळशीला पोटली बांधायची आहे। त्यानंतर तुम्ही रोज तुळशीला पाणी घालायचं आहे। जी पोटली आहे तर तिला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, धूप अगरबत्ती ओवाळायची आहे, दीप ओवाळायचा आहे आणि तुमची इच्छा तुळशी मातेजवळ व्यक्त करायची आहे। काही दिवसातच तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर ही पोटली तुम्हाला सोडून द्यायची आहे आणि त्यानंतर ती तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे। त्याचबरोबर प्लेटमध्ये जे तांदूळ आहे तर ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि थोडे तांदूळ तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत। तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन, संपत्ती, ऐश्वर हे टिकून राहतं आणि माता लक्ष्मीला तांदूळ सुद्धा हे अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे तांदूळ हे आपल्या डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे। इच्छापूर्तीसाठी हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे आणि त्यामुळे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा, मनोकामना या सुद्धा नक्कीच पूर्ण होतील। आता तुम्हाला जर हा उपाय सकाळी करणं शक्य असेल तर सकाळी करा, सकाळी नाही शक्य जर तुम्हाला सकाळी हा उपाय करणं नाही शक्य झालं तर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय केव्हाही केला तरीही चालेल। 12 ते 12:30 ही दुपारची वेळ फक्त आपल्याला सोडायची आहे आणि इतर वेळेमध्ये तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।